आणि यानंतर पुन्हा एकदा आखातातील युद्धासंदर्भातल्या बातम्या आपण पाहूया। अमेरिका आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील 5 जण दुबईमध्ये अडकलेले आहेत आणि हे सगळे जण 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी दुबईत पोहोचले होते। 2 मार्च रोजी परतीच्या प्रवासाला निघाले असता त्यांची फ्लाइट रद्द झाल्याची माहिती मिळाली। मात्र दुबईत सध्या कोणतीही अडचण नसल्याचं त्यांनी व्हिडिओद्वारे स्पष्ट केलंय। आम्ही 5 जण दुबईला फिरायला आलो होतो। आमची 2 तारखेची तिकीट होती, पण हे बॉम्ब स्फोटच्यामुळे ते फ्लाइट रद्द केल्या त्यांनी। आमची तिकीट रद्द करण्यात आलेली आहे। आता आमची पुढची तिकीट केव्हा होईल हे आता आम्ही सांगू शकत नाही। तरी असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की 4 तारखेपर्यंत फ्लाइट उघडू शकते। त्याचा कोणत्याही प्रकारचा धोका नाही, त्रास नाही, काहीच नाही आहे। एकदम सर्व सुरळीत चालू आहे। आम्ही आता दुबई मॉलला भेट देऊन आलो। दुबई मॉलला गेलो, बुर्ज खलिफाला गेलो, इथं एक सामान्य विज्ञानचा शो आहे ते बघितला। एकदम सुरळीत चालू, काहीच प्रॉब्लेम नाहीचा। आता 2 तारखेची तिकीट आमची रद्द झाली आहे, तर पुढे पाहू कसं होते, पण इथं खाण्यापिण्याची कोणत्याही प्रकारची कोणती अडचण नाही आहे। इस्रायलच्या एअरफोर्सकडून इराणच्या मिसाईल लॉन्चर्सवरती हल्ला करण्यात आलाय। इस्रायलकडून हल्ल्याचा हा नवा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। इराणच्या मिसाईल लॉन्चर्सवरती इस्रायलनं हल्ला केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ आता समोर आलाय। इराणनं चौफेर हल्ला सुरू केलेला होता। मिसाईल्स डागायला सुरुवात केलेली होती आणि त्या मिसाईल लॉन्चर्सवरतीच आता इस्रायलनं हल्ला केलेला आहे आणि त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.